वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये धिस, दॅट, दीज, दोज चा वापर केव्हा व कोठे करायचा याची माहिती पाहणार आहोत. प्रथम आपण धिसचा वापर कोठे व कसा करायचा हे पाहूया. या धिसचा मराठी अर्थ होतो हा, ही, हे. या धिसचा वापर जवळची एक व्यक्ती किंवा वस्तू दर्शवण्यासाठी केला जातो. धिसच्या वाक्याचे स्ट्रक्चर आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. धिस प्लस इज प्लस अ ऑब्लिक अँड प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल 1. धिस इज अ पेन म्हणजे हा एक पेन आहे. पेन हा एक आहे व तो जवळ आहे म्हणून या ठिकाणी आपण धिसचा वापर केलेला आहे. 2. धिस इज अ बुक म्हणजे हे एक पुस्तक आहे. 3. धिस इज अ पेन्सिल म्हणजे ही एक पेन्सिल आहे. 4. धिस इज अ कार म्हणजे ही एक कार आहे. 5. धिस इज अ शर्ट म्हणजे हा एक शर्ट आहे. 6. धिस इज अ ट्री म्हणजे हे एक झाड आहे. 7. धिस इज ॲन ऑनेस्ट बॉय म्हणजे हा एक प्रामाणिक मुलगा आहे. 8. धिस इज अ बॅग म्हणजे ही एक बॅग आहे. 9. धिस इज ॲन ॲपल म्हणजे हे एक सफरचंद आहे. 10. धिस इज अ हेन ही एक कोंबडी आहे. म्हणजेच जवळची एक व्यक्ती किंवा वस्तू दर्शवण्यासाठी या धिसचा वापर केला जातो. आता आपण दॅटचा वापर पाहूया. दॅटचा मराठी अर्थ तो, त्या, ती, ते असा होतो. दॅटचा वापर लांबची एक व्यक्ती किंवा वस्तू दर्शवण्यासाठी केला जातो. दॅटच्या वाक्याचे स्ट्रक्चर पुढील प्रमाणे सांगता येईल. दॅट प्लस इज प्लस अ ऑब्लिक अँड प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल 1. दॅट इज अ पेन म्हणजे तो एक पेन आहे. या ठिकाणी पेन एकच आहे व तो लांब आहे म्हणून या ठिकाणी दॅटचा वापर केलेला आहे. जवळ होता तेव्हा आपण धिसचा वापर केलेला होता. 2. दॅट इज अ बुक ते एक पुस्तक आहे. 3. दॅट इज अ पेन्सिल म्हणजे ती एक पेन्सिल आहे. 4. दॅट इज अ कार म्हणजे ती एक कार आहे. 5. दॅट इज अ शर्ट म्हणजे तो एक शर्ट आहे. 6. दॅट इज अ ट्री म्हणजे ते एक झाड आहे. 7. दॅट इज ॲन ऑनेस्ट बॉय म्हणजे तो एक प्रामाणिक मुलगा आहे. 8. दॅट इज अ बॅग म्हणजे ती एक बॅग आहे. 9. दॅट इज ॲन ॲपल म्हणजे ते एक सफरचंद आहे. 10. दॅट इज अ हेन म्हणजे ती एक कोंबडी आहे. म्हणजे लांबची एक व्यक्ती किंवा वस्तू दर्शवण्यासाठी आपण दॅटचा वापर करतो. आता आपण THESE या धिसचा वापर पाहूया. या धिसचा मराठी अर्थ हे, ही, ह्या असा होतो. या धिसचा वापर जवळच्या एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा
वस्तू दर्शवण्यासाठी केला जातो। दिसच्या वाक्याचे स्ट्रक्चर आहे पुढीलप्रमाणे, दिस प्लस आर प्लस ऑब्जेक्ट। फॉर एक्झाम्पल 1, दिस आर पेन्स म्हणजे हे पेन आहेत। या ठिकाणी पेन हे एकापेक्षा जास्त आहेत व ते जवळ आहेत म्हणून या ठिकाणी आपण दिसचा वापर केला आहे। 2, दिस आर बुक्स म्हणजे ही पुस्तके आहेत। 3, दिस आर पेन्सिल्स म्हणजे ह्या पेन्सिली आहेत। 4, दिस आर कार्स म्हणजे ह्या कार आहेत। 5, दिस आर शर्ट्स म्हणजे हे शर्ट आहेत। 6, दिस आर ट्रीज म्हणजे ही झाडे आहेत। 7, दिस आर ऑनेस्ट बॉयज म्हणजे ही मुले प्रामाणिक आहेत। 8, दिस आर बॅग्स म्हणजे ह्या बॅगी आहेत। 9, दिस आर ॲपल्स म्हणजे ही सफरचंदे आहेत। 10, दिस आर हेन्स म्हणजे ह्या कोंबड्या आहेत। म्हणजे जवळच्या एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू दर्शवण्यासाठी दिसचा वापर केला जातो। आता आपण दोजचा वापर पाहूया। दोजचा मराठी अर्थ ते, त्या, ती असा होतो। दोजचा उपयोग लांबच्या एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू दर्शवण्यासाठी केला जातो। दोजच्या वाक्याचे स्ट्रक्चर पुढीलप्रमाणे, दोज प्लस आर प्लस ऑब्जेक्ट। फॉर एक्झाम्पल, दोज आर पेन्स म्हणजे ते पेन आहेत। या ठिकाणी पेन हे लांब आहेत व ते एकापेक्षा जास्त आहेत म्हणून दोजचा वापर या ठिकाणी केलेला आहे। 2, दोज आर बुक्स म्हणजे ती पुस्तके आहेत। 3, दोज आर पेन्सिल्स म्हणजे त्या पेन्सिली आहेत। 4, दोज आर कार्स म्हणजे त्या कार आहेत। 5, दोज आर शर्ट्स म्हणजे ते शर्ट आहेत। 6, दोज आर ट्रीज म्हणजे ती झाडे आहेत। 7, दोज आर ऑनेस्ट बॉयज म्हणजे ती मुले प्रामाणिक आहेत। 8, दोज आर बॅग्स म्हणजे त्या बॅगी आहेत। 9, दोज आर ॲपल्स म्हणजे ती सफरचंदे आहेत। 10, दोज आर हेन्स म्हणजे त्या कोंबड्या आहेत। म्हणजेच लांबच्या एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू दर्शवण्यासाठी आपण दोजचा वापर करतो। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा।